नमस्कार. पांडुरंग उर्फ बाळासाहेब बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त जी गौरव व्याख्यानमाला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने सुरू केलेली आहे, त्या व्याख्यानमालेच्या आपली संस्कृती आपला इतिहास या सदरामध्ये आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या समोर जे व्याख्याते आहेत, ते एक फार वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आले आहेत. आपले आजचे व्याख्याते आहेत प्राध्यापक प्रदीप आपटे. प्राध्यापक प्रदीप आपटे हे एक विख्यात अर्थतज्ञ आहेत. 30 वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय, गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्था, पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या अशा नामवंत संस्थांमध्ये अर्थशास्त्राचं अध्यापनाचं काम केलं आहे. अनेक आर्थिक आयोगांवर भारत सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. हे सर्व करत असताना प्राध्यापक प्रदीप आपटे यांनी आपला अनेक भाषांचा आणि अनेक वेगळ्या विषयांचा व्यासंग वाढवला आणि त्यामध्ये संशोधन केलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अशा व्यासपीठावरून त्यांनी आपले शोधनिबंध देखील सादर केले आहेत. आजच्या या व्याख्यानासाठी त्यांनी निवडलेला विषय हा अतिशय मूलभूत असा विषय आहे, प्राचीन इतिहास अन्नाचा. मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये अन्न हे अतिशय कळीचं आणि महत्वपूर्ण असं योगदान देणारी वस्तू आहे. या विषयावर प्राध्यापक प्रदीप आपटे यांची सकाळ वृत्तपत्रामध्ये एक लेखमाला देखील येऊन गेलेली आहे. आपण आज प्राध्यापक प्रदीप आपटे यांच्याकडून प्राचीन इतिहास अन्नाचा या विषयावरती त्यांचं व्याख्यान ऐकूया. प्राध्यापक प्रदीप आपटे. नमस्कार. मी आज आपल्याशी बोलणार आहे ते अन्नाचा इतिहास या विषयावरती. एरवी आपण इतिहास या गोष्टीचा नुसता उल्लेख जरी केला, उच्चार जरी केला तरी आपल्याला डोळ्यासमोर येतात ते म्हणजे राजे रजवाडे, सनावळ्या, युद्ध, लढाया, कोण हरलं. पण इतिहासाची व्याप्ती या पलीकडे खूप मोठी आहे. किंबहुना पृथ्वी अस्तित्वात आल्यापासून जे जे काही इथे घडलं त्या सगळ्या घडामोडींचा इतिहास आहे. आणि ही इतिहासाची जर जाण आपण लक्षात घेतली तर प्रत्येक प्रकारच्या इतिहासाला, तो इतिहास लिहिण्याला, तो शोधण्याला एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागते, निराळ्या प्रकारचं अध्ययन लागतं. अनेक प्रकारच्या इतिहासांमध्ये एरवी आपण इतिहासाची साधनं म्हणून जी म्हणतो त्यापेक्षा फार निराळी साधनं हाताळावी लागतात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अन्नाचा इतिहास आहे. आपल्याला जर विचारलं की 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी लोक काय जेवायचे, काय खायचे, ते जे काही जेवायचे खायचे त्याची पैदास कशी व्हायची, तर आपल्याला ते सापडेल, वाङ्मय सापडेल. जर गेलो तर सर्वात जास्त जुनं जिथं वाङ्मय मिळतं तिथं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अन्नाचा हा संदर्भ आलेला असतो. अन्नाचा इतिहास लिहिणं आणि तो ग्रांथिक स्वरूपामध्ये म्हणजे कोणत्या नोंदला गेलेला असतो, त्याच्या आधारानं आपण काही कायास बांधू शकतो की अशा प्रकारचं अन्न असेल, कारण त्या वस्तूंचा उल्लेख येतो, त्या प्रकारच्या पदार्थांचा उल्लेख येतो. परंतु त्याच्या पलीकडे देखील जर जायचं म्हटलं तर मग ही साधनं पुरेशी ठरत नाहीत. आता भारताच्या संदर्भात जर समजा आपण विचार केला तर भारतामधलं सर्वात जुनं वाङ्मय म्हणून ते समजलं जातं ते वाङ्मय म्हणजे वैदिक वाङ्मय. ऋग्वेदामध्ये उदाहरणार्थ कोणकोणत्या प्रकारच्या धान्यांचा उल्लेख येतो असा प्रश्न विचारून ऋग्वेदामध्ये कोणती धान्य आहेत, कोणते पदार्थ आहेत याचा आपण आढावा घेऊ शकतो.
पण ऋग्वेदाच्या अगोदर देखील समाज अस्तित्वात होता. तो ऋग्वेदातला समाज जो आहे तो तुलनेनं खूपच प्रगत समाज आहे. एरवी उरलेल्या ठिकाणी जे आपण अप्रगत समाजाची म्हणून जी काही लक्षणं बघतो किंवा अप्रगत समाजाची उदाहरणं आज देखील हयात आहेत ती जर बघतो तर त्याशी तुलना करता ऋग्वेदकालीन समाज हा बऱ्यापैकी विकसित संस्कृतीचा समाज आहे. त्याच्या अगोदर ती लोक काय जेवत असतील, खात असतील. तर याचा जर आपल्याला उलगडा करायचा असेल तर आपल्याला अन्य काही गोष्टींचा त्याचबरोबरीनं साकल्यानं विचार करावा लागतो. एक तर असं आहे की मनुष्य प्राणी हा एकमेव प्राणी नाही की ज्याला अन्नाची गरज आहे. जवळपास सर्वच प्राण्यांना अन्नाची गरज असते. किंबहुना बऱ्याचशा प्राण्यांमध्ये दुसरे प्राणी हेच त्यांचं अन्न असतात. म्हणजे प्राणीसृष्टी मुख्यतः कशावरती जगते याचा जर विचार केला तर आपल्याला त्याची दोन उत्तर आणि दुसरं म्हणजे प्राणी, अन्य प्राणी स्वतः सोडून. वनस्पती हा पण एक सृष्टीचा वेगळा भाग आहे. जेव्हा आपण जैववैज्ञानिक विज्ञान शिकतो त्यावेळेला दोन मोठी साम्राज्य समजली जातात. त्याला प्लांट किंगडम आणि अॅनिमल किंगडम म्हणतात. तर यातल्या ज्या वनस्पती त्यांच्या तगण्यासाठी, जगण्यासाठी, वाढण्यासाठी अन्न लागतंच. आणि वनस्पती हा एक विशेष जीव प्रकार आहे की जो स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतो. आणि तो अजून एका कारणासाठी विशेष आहे, तो म्हणजे वनस्पती सहसा अगदी थोडे अपवाद जर सोडले तर एका जागेहून दुसरी जागेकडे सहजी जाऊ शकत नाही. ते एकाच ठिकाणी स्थिर असतात. म्हणजे जिथं असतात तिथंच उभं राहून ते अन्न तयार करतात. आणि हे त्यांनी तयार केलेलं अन्न त्यांच्यासाठीच अन्य प्राणी मात्र मनुष्यासकट मोठ्या प्रमाणात वापरतात. वनस्पतींपासून तयार झालेलं अन्न जे आहे म्हणजे वनस्पती हा आपल्या अन्नाचा इतका मोठा भाग आहे, तितकाच प्राणीसृष्टी हा पण देखील अन्नाचा एक मोठा भाग आहे. ही वनस्पती आणि प्राणीसृष्टी जी आहे ती प्राणीसृष्टी 10,000 वर्षापूर्वी आहे तशीच होती का त्याच्यामध्ये काही बदल झाला? हा इतिहासाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा मोठा प्रश्न आहे. आणि यासाठी म्हणूनच निदान या विषयामध्ये फक्त याच विषयात असं नाही, पण या विषयाचा विचार करताना म्हणजे अन्न या प्रकाराच्या वस्तूंचा विचार करताना आपल्याला सर्वात मोठा जो आधार घ्यावा लागतो तो आधार म्हणजे जैवविज्ञानामधली ज्याला आपण उत्क्रांती विज्ञान म्हणतो ते उत्क्रांती विज्ञान हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. हे उत्क्रांती विज्ञान आपल्याला काय सांगतं तर लाखो वर्षापूर्वी सजीवांचे म्हणजे वनस्पती असोत किंवा अन्य प्राणी असोत अनेक प्रकार होते. त्यातले काही प्रकार हे तगले, काही प्रकार हे काळाच्या ओघात नष्ट झाले. ते जगू शकले नाहीत. कशामुळे जगू शकले नाहीत ह्याची अनेक कारण आहेत. पण जे काही जगले आणि तगले त्यांच्यामध्ये आज देखील काय दिसतं तर त्यांच्यामध्ये तगून राहण्याची स्पर्धा दिसते. जशी स्पर्धा दिसते तसंच त्यांच्यामधल्या काही विशिष्ट वर्गांमध्ये किंवा काही विशिष्ट प्राणी किंवा वनस्पतींमध्ये एकमेकांवरचं असलेलं अवलंबून पण दिसतं. त्या अवलंबणे जे असतं याच्यातून मोठ्या प्रमाणात हे त्या स्पर्धे इतकंच मोठं असतं. पण स्पर्धा, तगण्याची स्पर्धा, जगून राहण्याची स्पर्धा. आता याच्यातला तगणे हा हे जे क्रियापद आपण वापरतो याचा अर्थ असा की वंशाच्या अर्थानं तगणे. म्हणजे आज जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचा वंश जर पुढे चालू राहिला तर ती वनस्पती तगली. म्हणजे ज्यांची वंश परंपरा खुंटली ते जगले नाहीत. आणि आज आपण ज्या वनस्पती बघतो, आज आपण जी प्राणीसृष्टी बघतो ती अशा अर्थानं तगलेली प्राणीसृष्टी आणि वनस्पती सृष्टी आहे. यातल्या फार थोडा भाग प्राणीसृष्टीतला आणि फार थोडा भाग वनस्पती सृष्टीमधला केला माणसाच्या दृष्टीनं. कारण अशा कितीतरी गोष्टी आहेत की जे अन्य प्राण्यांच्या दृष्टीनं अन्न आहेत पण माणसाच्या दृष्टीनं अन्न नाही. उलट आहे, बऱ्याचदा असं विनोदानं म्हटलं जातं जे आपण खाऊ शकत नाही पण प्राणी खाऊ शकतात ते प्राण्यांना खाऊ द्यायचं आणि मग आपण त्या प्राण्याला खायचं. हे खरोखर प्रत्यक्ष असं दिसतं. उदाहरणार्थ शेळी ज्या प्रकारचं गवत खाते किंवा कोंबडी ज्या प्रकारचं अन्न खाते, पक्षी ज्या प्रकारचं अन्न खातात
ते अन्न आपण जसंच्या तसं खाऊ शकत नाही. आपण चिमणीसारख्या पटापटा आळ्या गोळा केल्या आणि खाल्ल्या असं होऊ शकणार नाही. पण आपण पक्ष्यांचं मांस, पक्ष्यांचं शरीर हे आपण अन्न म्हणून वापरू शकतो. त्यामुळे हे सृष्टीमध्ये जे परस्परावलंबन आहे, ही एक अन्नाची साखळी आहे. त्या साखळीमध्ये स्पर्धा पण आहे, त्या साखळीमध्ये सहकार्य पण आहे, परस्परावलंबित्व पण आहे. त्यातला फार थोडा भाग हा माणसाला अन्न म्हणून उपलब्ध आहे. जे आज जर तुम्ही सभोवताली नजर टाकलीत, तर तुम्हाला जी अनेक छोटी-छोटी पाऊस येऊन गेल्यानंतर वाढणारी जी गवतं दिसतात, ही पूर्वी फार मोठ्या प्रमाणात होती. आज देखील ती जगतात. किंबहुना गवतांची तगून राहण्याची क्षमता ही फार अद्भुत आहे, फार अन्य वनस्पतींपेक्षा फार जास्त आहे आणि वेगळी आहे. यातली काही गवतं ही आपण म्हणजे माणसानं प्रयत्नपूर्वक वाढवलेली गवतं आहेत आणि ती गवतं आहे त्याचा अर्थ असा की त्या गवतांचे दाणे हे आज आपलं अन्न आहे. म्हणजे एकेकाळी आज जी पाऊस पडल्यानंतर सहजी स्वाभाविकता कोणी लावली नाहीत, लागवड केलेली नाही, पण जुनं अगोदरचं पडलेलं बी त्याच्यातून पुन्हा ती गवतं वरती येतात. अशा गवतासारखाच एकेकाळी भात होता. एकेकाळी ज्वारी होती, एकेकाळी बाजरी होती, एकेकाळी गहू होता, यव म्हणजे ओट्स होते किंवा बार्ली होती. या बिया ज्या तगून राहिल्या, त्यातल्या काही बिया माणसानं निवडल्या, कारण माणसाच्या असं लक्षात आलं, या बियांपासूनच वनस्पती तयार होतात. त्यामुळे या बिया वाचवल्या आणि परत पेरल्या, तर आपल्याला त्याच बिया जास्त मिळतात. असं करत करत माणसानं काही ठराविक प्रकारच्या गवतांचं इतकं चांगलं संगोपन केलं, की त्या गवतांनी आज पृथ्वीचा फार मोठा लागवड योग्य जमिनीचा भाग व्यापलेला आहे. परिणामी आज जी आपल्याला सहजी स्वाभाविकता पाऊस पडून गेल्यानंतर कोणी लावली नाहीत पण आपोआप उगवली अशी जी गवतं दिसतात, त्या गवतांपैकीच एकेकाळी भात होता, त्याच्याच पैकी एकेकाळी गहू होता. पण आज त्यांचं प्रमाण फार मोठं झालेलं दिसतं. म्हणजे माणसाच्या हस्तक्षेपामुळे, माणसाच्या कर्तृत्वामुळे जी काही तगण्याची क्षमता या गवतांना उद्भवली, ती गवतांची क्षमता पूर्वी इतकी नव्हती. माणसाच्या सहकार्यामुळे उद्भवली. या माणसाच्या कृतीमुळे त्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचं किंवा प्राण्यांचं जगून राहणं, तगून राहणं हे जे बदललं, याला उत्क्रांतीशास्त्रामध्ये कृत्रिम निवड असं म्हणतात. म्हणजे मनुष्य जर नसता, तर कदाचित त्यांचा या मोठ्या प्रमाणामध्ये संख्यात्मक आज जो आढळ दिसतो, तो आढळ दिसला नसता. फार कशाला एक 100 वर्षापूर्वी जर विचारायला गेलात तुम्ही, तर आज जितक्या मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये कोंबडीचं मांस मिळतं, तितक्या मुबलक प्रमाणामध्ये कोंबड्या आणि कोंबडे हे उपलब्ध नव्हते. त्यांचं मांस हे तुलनेनं फार जास्त मोलाचं समजलं जायचं. म्हणजे जर समजा एक काही विशिष्ट प्रसंगी जर आनंदाप्रित्यर्थ मेजवानी करायची, तर कोंबडीची करायची असं 100 वर्षापूर्वी समजलं जायचं. अन्य मांस तुलनेनं जास्त स्वस्त वाटायचं, उपलब्ध असायचं, पण कोंबड्या तितक्या उपलब्ध नसायच्या. आज तांत्रिक बदलामुळे, माणसानं केलेल्या प्रयत्नामुळे कोंबड्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढली, की आज कोंबडीचं मांस हे तुलनेनं सर्वात जास्त स्वस्त मांस आहे. किंबहुना अनेकदा भाज्यांचे भाव हे साधारणतः कोंबडीच्या मांसाच्या भावा इतके होतात, इतकी त्याची आज विपुलता आहे. म्हणजे जे 100 वर्षापूर्वी जे तुलनेनं हे फार त्रुटक पुरवठा असलेलं, तुटवडा असलेलं असं जे मांस होतं, ते आज मुबलक झालेलं दिसतं. म्हणजे माणसानं केलेला निसर्गाच्या क्रमामधला हस्तक्षेप आणि त्याच्यामुळे कोण किती जास्त तगतं किंवा तगत नाही, यांचं जे प्रमाण बदलणं आहे, हे प्रमाण बदलणं असे 2 प्रवाह म्हणजे एकाला जे निसर्गतः ज्यांची तगण्याची क्षमता जास्त आहे आणि जी तगण्याची क्षमता माणसाच्या हस्तक्षेपामुळे अधिक बळावली आहे, अधिक सुधारली आहे म्हणून त्यांची प्रजोत्पादनाची क्षमता वाढली आहे म्हणून त्यांची संख्या बळावली आहे. अशा वनस्पती आणि असे प्राणी हे आज आपण अन्न म्हणून विचार करतो. ज्या प्रकारच्या वनस्पतींचा आज आपण अन्न म्हणून तितका गांभीर्यानं विचार करत नाही. कदाचित एक 50-60 वर्षानंतर अशी परिस्थिती येईल, की आपल्याला त्याच्यातलं काहीतरी वेगळं गवसलेलं असेल म्हणून आपण ज्याकडे आज अन्न म्हणून फारसं लक्ष देत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी देखील फार मोठ्या प्रमाणात अन्न म्हणून फोफावू शकतात. याचा एक दुसरा की जे अन्न म्हणून माहिती होतं, पण फार प्रचारात नव्हतं. त्याचा लागवड करायची नाही. जी काही व्हायची ती निसर्गतः होणारी नैसर्गिक लागवडच असायची. माणूस फक्त ती काढून घ्यायचा, ओरबाडून घ्यायचा
आणि त्याच्यातून जे उपलब्ध असायची अशी देखील धान्य आहेत. उदाहरणार्थ अगदी परवापर्यंत तुलनेनं नाचणीचा उपभोग हा तुलनेनं फार छोट्या छोट्या समूहांमध्ये मर्यादित होता. आज नाचणी हे इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं अन्न बनलंय. याचं कारण नाचणीमध्ये असणारी प्रथिनं आणि आरोग्याच्या दृष्टीनं नाचणी ही अधिक उपकारक असते. या धारणेमुळे आज नाचणीचा जेवढा खप आहे तेवढा खप हा 100 वर्षापूर्वी नव्हता. अनेक समाजांमध्ये नाचणी खाणं हे अगदीच हेटाळणीचं लक्षण समजलं जायचं. पण आज उलट त्याला इतकी मोठी प्रतिष्ठा झाली आहे की जो तो म्हणतो की मी सकाळी फक्त नाचणीचं सत्व खातो, नाचणीचे लाडू खातो, नाचणीचे पापड खातो. ही परिस्थिती गेल्या 25-30 वर्षामध्ये बदलली. तात्पर्य हा जो अन्नाचा इतिहास आहे याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी मिसळलेल्या आहेत. एकीकडे नैसर्गिक क्रम आहे, निसर्गामध्ये तगून राहण्याची क्षमता आहे. दुसरी ती तगून राहण्याची क्षमता माणसानं बदलली आहे, त्यामुळे काही प्रकारचं अन्न, काही प्रकारची उपलब्धता, काही प्रकारच्या वनस्पती आणि काही प्रकारचे प्राणी आणि त्यांचं मांस किंवा त्यांची अंडी याची उपलब्धता ही इतकी मोठी वाढलेली आहे की 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी, 4000 वर्षापूर्वी ही उपलब्धता तशी नव्हती. म्हणून त्या काळच्या अन्नाचा फार मोठा भाग होते असं मानता सुद्धा येत नाही. तात्पर्य जर समजा अन्नाचा इतिहास लिहायचा असेल तर तुम्हाला काय माहिती पाहिजे, आपल्याला काय शोधता आलं पाहिजे, तर वनस्पतींचा पूर्व इतिहास म्हणजे कोणत्या अर्थानं की प्राणी या प्रकारचे वनस्पती या भागामध्ये इतक्या मुबलक प्रमाणात होते का, त्याचा अन्न म्हणून वापर होत होता का, ते अन्न म्हणून ओळखलं जात होतं का. कारण बऱ्याचदा असं होतं की जरी एखादी गोष्ट अन्न म्हणून वापरण्यासारखी असली तरी ती सहजी अन्न म्हणून पत्करली जातेच असं नाही. याचे अगदी इतके मोठे मुबलक प्रमाणात पुरावे मिळतात. उदाहरणार्थ घ्या बटाटा. हे पीक तुलनेनं 500 वर्षापूर्वी भारतातच काय युरोपमध्ये देखील जवळपास अस्तित्वात नव्हतं. जेव्हा ते 18व्या शतकाच्या अखेरीला 19व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार व्हायला लागला, लागवड व्हायला लागली, तेव्हा अनेक लोकांना त्याच्याबद्दल इतकी साशंकता होती. आणि युरोप हा ख्रिश्चन परंपरेतला देश असल्यामुळे लोक विचारायचे की हे जर अन्न म्हणून खायचं तर याचा कुठे ना कुठेतरी बायबलमध्ये उल्लेख पाहिजे. बायबलमध्ये जर तो उल्लेख नसेल तर हे माणसाचं अन्न नाही असं गांभीर्यपूर्वक समजणारे, तसा युक्तिवाद करणारे लोक हे इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये उपलब्ध होते. मग हळूहळू असं लक्षात आलं की हा बटाटा हा एक प्रकारचं कर्बोदक आहे, हा चांगला आहे, हा खाता येतो वेगवेगळ्या रीतीनं. म्हणजे आज जर तुम्ही इंग्लंडमध्ये विचाराल तर इंग्लंडचं राष्ट्रीय असं समजली जाणारी खायची खासियत कुठली, तर लोक त्याला उत्तर देतात फिश अँड चिप्स. याच्यापैकी चिप्स हे बटाट्याचे असतात. आणि याच इंग्लंडमध्ये 200-250 वर्षापूर्वी बटाट्याबद्दल, बटाटा हे पीक हे फक्त तुलनेनं गरीब असणारे, तुच्छ समजले जाणारे अशा समाजातल्या लोकांचं म्हणजे इंग्लंडच्या दृष्टीनं आयरिश लोकांचं अन्न होतं. त्याला ब्रिटिश लोक हात लावायला तयार नसायचे. कारण बटाटा ही वनस्पती ही या भागामध्ये म्हणजे युरोपमध्ये, आशियामध्ये ही मुळात प्रसारातच नव्हती. ही जेव्हा स्पॅनिश लोक, आज ज्याला आपण दक्षिण अमेरिका खंड म्हणतो, त्या खंडामध्ये गेले त्यावेळेला तिथून त्यांना ही गवसली, त्यांनी ती इथं आणली आणि मग त्याचा प्रसार झाला. त्यामुळे अन्न ही गोष्ट अशी आहे की जी इतिहास कालामध्ये हळूहळू हळूहळू पसरत जाणारी, विकसित जाणारी, उलगडत जाणारी. कोणत्या अर्थानं, तर ज्याला पूर्वी अन्न समजत नव्हते अशा नवीन वस्तू उदयाला येतात. ज्याला पूर्वी अन्न समजत होते परंतु त्याच्या स्पर्धेमध्ये अन्य जास्त चांगले पर्याय आले, त्यामुळे ज्याला अन्न समजलं जात होतं ती गोष्ट मागे पडली. उदाहरणार्थ आज आपण ज्या प्रकारचे संत्रा वर्गीय फळं खातो त्या वर्गाची जवळ जाणारं एक फळ आहे ज्याला म्हाळुंग म्हणतात. हे म्हाळुंग हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिणेमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचलित होतं. अनेक प्रकारची निंब ज्याला म्हणतात, म्हणजे आता आपण लिंब म्हणतो. रघुनाथ पंडिताचं जर समजा तुम्ही नलदमयंती आख्यानावरचं जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असा एक त्या कवितेचा भाग सापडेल. त्याच्यामध्ये तो म्हणतो की पनस, जंबू, जंबीर विविध निंबे, चंद कंदनमा कंद सुदाडिंबे, तुंग नारिंगे विकसली कदंबे, वसती जेथे शुक सारिका कदंबे. आता ही याच्यामध्ये आलेली जी फळं आहेत याच्यामध्ये नारिंग आहे,
ही जी तुंग नारिंगे विकसली कदंबे आहेत किंवा विविध प्रकारची निंब आहेत, त्यातलं एक फळ म्हणजे म्हाळुंग होतं, जे आपल्या कोल्हापूरच्या देवीच्या हातामधलं जे फळ आहे, ते फळ म्हणजे म्हाळुंग. आज जर तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला म्हाळुंग सहजी सापडणार नाही. संत्री मोसंबी मात्र भरपूर सापडते. जुन्या प्रकारची निंब, ज्याला आपण आता इडनिंब म्हणून सरसा एकच नाव देतो, याचे अनेक प्रकार होते. पण ती इडलिंबाचे जे वेगवेगळ्या जाती प्रजाती होत्या, त्या नाही सहजी मिळणार. पण आपल्याला आज लिंब म्हटलं की डोळ्यासमोर येतो की ज्याला एकेकाळी आपल्याच प्रदेशामध्ये कागदी लिंबू म्हणायचे. हे कागदी लिंबूच आणि आता प्रचारात आहे. पूर्वी 100-1 वर्षापूर्वी या लिंबाचा प्रसार तुलनेनं फार मर्यादित होता. म्हणजे वनस्पतींचा इतिहास, प्राणीसृष्टीचा इतिहास, वनस्पतींमध्ये परस्परांमध्ये असलेली स्पर्धा, परस्परावलंबन आणि म्हणून एका अर्थानं असलेलं परस्पर साहचर्य आणि सहकार्य, तसंच प्राणीसृष्टीतलं म्हण, याच्या आधारानं माणसाच्या अन्नाची जडणघडण होते. त्यामुळे अन्नाचा इतिहास लिहायचा तर ही जडणघडण, हे त्यांचं जगणं आणि तगणं कसं बदलत गेलं, कोणत्या प्रकारच्या गोष्टी ज्या पूर्वी अस्तित्वात नव्हत्या त्या नव्यानं आल्या. कुठनं येतात नव्यानं म्हणजे, तर सहसा ते वनस्पतीमध्ये दोन प्रकारच्या गती असतात. एक गती म्हणजे ज्याच्यामुळे ती वनस्पती किंवा प्राणी एका भूभागामधून दुसऱ्या भूभागामध्ये स्थलांतरित होतात. हे स्थलांतर अन्नाच्या दृष्टीनं अत्यंतिक महत्वाचं आहे. याचं कारण, हे स्थलांतर कोण करतं? मोठ्या प्रमाणात पक्षी करतात. पक्षी इकडच्या गोष्टी खातात, त्यांच्या विष्ठेमार्फत ते जिकडे जातात तिथं त्या पडतात, त्याची आपोआप लागवड होते. वाऱ्यानं होतं, पाण्यानं होतं. आपल्याकडचा जो नारळ आहे, जो सर्व किनारपट्टीला दिसतो, तो पूर्वी फार फार पूर्वी भारतामध्ये नव्हता. तो किनारपट्टीला इतक्या मोठ्या प्रमाणात फोफवला कारण पाड्याबरोबरच नारळ वाहत येतात, ते रुजतात आणि किनारपट्टीला वाढतात. असे अनेक ठिकाणी त्या घडलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे वनस्पतींचं स्थलांतर, वनस्पतींमध्ये स्पर्धा होते, त्याच्यातून कोण जास्त सरस ठरतं, कोण जास्त तकतं, त्यानुसार देखील त्यांची लोकसंख्या ठरते. आणि त्याहून महत्वाचं जे उत्क्रांतीशास्त्र सांगतं की कोणताही प्राणी हा सतत बदलत असतो. त्याचा जो जैविक आधार आहे, म्हणजे त्याचं जे जनुकीय रचना आहे, ही जनुकीय रचनेमध्ये आपोआप सहजी घडत जाणाऱ्या, कोणी मुद्दामून केलंय असं नाही, पण आपोआप घडतात, अपघातानं घडतात, त्याला म्हणतात यदृच्छया घडतात, म्हणजे इंग्रजी शब्द रॅन्डमली घडतात. या यदृच्छया घडणाऱ्या बदलांमुळे देखील मोठ्या प्रमाणात वनस्पतींच्या तगण्या जगण्यामधला जो काही दर आहे, जी त्यांची क्षमता आहे, ती क्षमता बदलते. म्हणून जे पूर्वी दुर्मिळ होतं ते मुबलक होऊ शकतं, जे मुबलक असतं ते दुर्मिळ होऊ शकतं. त्यामुळे जर समजा अन्नाचा इतिहास लिहायचा असेल तर पहिल्यांदा आपण याचा विचार करायचा. म्हणजे हे एकदा ही गुरुकिल्ली सापडली की निसर्गामध्ये वनस्पती किंवा प्राणी किती प्रमाणात, कशा प्रमाणात जगतात आणि जगतात, त्याच्यामध्ये माणसानं केलेल्या हस्तक्षेपामुळे, हस्तांतरणामुळे, स्थलांतरणामुळे कोणकोणते बदल झाले, यानुसार आपलं अन्न ठरतं. एक काळ असा होता की ज्याला आज आपण 5 खंड म्हणतो, ते 5 खंड हे आज ज्या स्वरूपात दिसतात त्या स्वरूपामध्ये नव्हते, की ते एकमेकाशी जोडले गेलेले असे होते. साठी ज्याला आपण सरासरीनं भूकंप म्हणतो, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे खालच्या ज्या मोठ्या पट्ट्या असतात, त्या पट्ट्या जर वरखाली झाल्या, ज्याच्यामुळे सुनामी येते, ती पट्ट्यांची वरती-खाली होण्याची नैसर्गिक कृती असते. ही घडल्यामुळे ही खंड हळूहळू हळूहळू एकमेकांपासून विलगली. हे विलगत जाणं जे होतं, त्या विलगत जाण्यामध्ये जरी ती विलग झाली, तरी सुद्धा मूळची ती जी एकत्र होती, त्या एकत्र भूभागामध्ये ज्या प्रकारच्या वनस्पतींचा इतिहास होता, ज्या प्रकारच्या वनस्पतींचा आढळ होता, त्या वनस्पती तगण्याची, जगण्याची, म्हणजे इकडून तिकडे जर आलं, उदाहरणार्थ आफ्रिकेमधून मोठ्या प्रमाणात असलेल्या वनस्पती या भारतामध्ये जर आल्या, तर त्यांची लागवड होण्याची, त्या तगून राहण्याची शक्यता ही तुलनेने खूप जास्त असते. तसंच दक्षिण अमेरिकेबद्दल पण आहे. कारण यातले काही भूभाग हे एका अर्थानं साधर्म्य असलेले, ऐतिहासिक साधर्म्य असलेले होते आणि त्यांची तगण्याची म्हणून जी काही नैसर्गिक त्याचा जो परिसर असतो, ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, तो परिसर हा एकसारखा जर असेल, तर तिथं ते वनस्पती जास्त सहजी वाढतात, तगतात आणि जगतात. हा इतिहासाचा सर्वात मोठा भाग आहे.
हा भाग एकदा समजून घेतला की मग आपण हा प्रश्न विचारू शकतो की अशा प्रकारच्या भूभागामधले प्रचलित अन्न आणि पूर्वापार चालू असलेलं अन्न हे कोणतं अन्न, म्हणजे प्राचीन अन्न असं म्हणावं, यामध्ये प्राचीनतेचा अन्नाचा पुरावा मिळेल अशी फार तर 5 ते 6 हजार वर्षापूर्वीचा इतिहास सापडतो. याचं एक कारण असं की अन्न म्हणून आपण जे पदार्थ वापरतो या पदार्थांचं सहजासहजी कुठल्याही स्वरूपात, जसा एखाद्या पाषाणात कोरलेलं देऊळ सापडतं किंवा मूर्ती सापडते किंवा धातूची वस्तू सापडते, तसं अन्न टिकूच शकत नाही. त्यामुळे 1,500-2,000 वर्षापूर्वीचं देखील तुम्हाला प्रत्यक्षात अन्न असं सापडणं कठीण आहे. सापडतं ते काय सापडतं, तर काही स्वरूपात दाणे सापडतात. उदाहरणार्थ अनेक ठिकाणी जेव्हा संशोधन होतं पुरातत्वीय, त्याच्यामध्ये काही धान्याचे जळून गेलेले दाणे सापडतात, अर्धवट दाणे सापडतात. कधी कधी त्यांचं एक ज्याला पाषाणी भवन म्हणतात तसं पाषाणी भवन होतं आणि त्याच्यामध्ये ते घडले गेलेले असतात म्हणून सापडतात. पण असं जर सोडलं तर अन्नाचे पदार्थ वनस्पतीजन्य असो किंवा प्राणीजन्य असो हे तितकेसे टिकाऊ नसतात. त्यामुळे ते एकदा जमिनीखाली दाढले गेले की त्याचं विघटन फार सहजी होतो. त्यामुळे ज्या अर्थानं पुरातत्वीय पुरावे अन्य गोष्टींचे मिळतात, विशेषतः धातूंचे, विटांचे, असे अन्नाचे पुरावे सहजी मिळत नाहीत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जुन्या लोकांचं अन्न कोणतं होतं, कशा प्रकारचं होतं, याचा फार मोठा पुरावा आपल्याला मुख्यतः वाङ्मयीन स्वरूपामध्ये, मौखिक असो किंवा लिखित असो, या प्रकारच्या स्वरूपामध्येच तो पुरावा मिळतो. त्याच्यावरून कायच बांधावा लागतो की कोणत्या प्रकारचं अन्न खात असेल. उदाहरणार्थ ऋग्वेदाचा जर विचार केला तर ऋग्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणात यव, म्हणजे ज्याला इंग्रजीत बार्ली म्हणतात, याचा उल्लेख सापडतो. ऋग्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणात काय सापडतं, तूप सापडतं. कारण यज्ञ म्हणून जो चालतं त्याच्यामध्ये तूप आणि त्याचे पर्यायवाचक शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात सापडतात. ज्या अर्थी तूप आहे त्या अर्थी तूप ज्यापासून बनतं तो पदार्थ म्हणजे दूध, त्याचाही भरपूर उल्लेख सापडतात. ज्या अर्थी हे दूध आणि तूप इतक्या मुबलक प्रमाणात सापडतं याचा अर्थ त्या प्रकारचे प्राणी पाळणं आणि त्यांच्यापासून हे पदार्थ मिळवणं हे चांगलं विकसित तंत्रज्ञान म्हणून त्या समाजात रूढ झालेलं असलं पाहिजे. तिथे अग्नी आहे, यज्ञामध्ये अग्नी असतो, म्हणजे अग्नीवरती हुकमत असली पाहिजे. अग्नी टिकवून कसा धरायचा याचे अनेक प्रकार जे आपल्याला वेगवेगळ्या समाजात, आपल्या सकट अन्य समाजात जे दिसतात. कारण अग्नीचा शोध हा अन्नाच्या दृष्टीनं फार महत्वाचा शोध आहे. कारण निसर्गात ज्या प्रकारचं आपल्याला वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य, उदाहरणार्थ प्राण्यांचं मांस हे मिळतं, आपण तसेच रस्ते खात नाही. काही गोष्टी तशा तशा खातो, उदाहरणार्थ बहुतेक फळं आपण तशी खातो. पण धान्य जरी घेतली तर त्या धान्यांवरचं तूस काढून टाकायचं, तर रगडायचं आणि त्याचं पीठ करायचं आणि ते पीठ खायचं, पाण्यात मिसळून खायचं. नंतर पाण्यात मिसळून उकडून खायचं. उकडणं आलं की अग्नी आला, भाजणं आलं की अग्नी आला. त्यामुळे अग्नीचा शोध हा माणसाच्या एकूण सांस्कृतिक इतिहासामधला फार महत्वाचा शोध आहेच. पण अन्नाच्या विषय मध्ये तर तो फार विशेष महत्वाचा आहे. कारण जितक्या प्रमाणात अग्नी वापरण्याची क्षमता समाजाची अधिक, त्या अग्नीचं प्रमाण, त्या अग्नीचं स्वरूप, त्या अग्नीची तीव्रता ही जर तुम्हाला पाहिजे तशी हुकमतीनं वळवता आली तर तुम्हाला त्याच वनस्पतीचं, त्याच पिठाचं, त्याच मांसाचं वेगवेगळ्या प्रकारानं अन्न तयार करता येतं. म्हणजे आता उदाहरणार्थ तंदूरमध्ये भाजणं वेगळं आणि त्याला मायक्रोवेव्ह म्हणतात, त्याच्यामध्ये भाजणं वेगळं. म्हणजे नुसती उष्णता देणं हा एक जरी प्रकार मानला किंवा आपण ज्याला पाककला म्हणतो, ज्याला प्राचीन संस्कृत शब्द सूपशास्त्र असा आहे. सूपशास्त्र म्हणजे अन्न शिजवण्याची, तयार करण्याची कला. सूप हा इंग्रजी शब्द नाही. सूप हा प्राचीन संस्कृत शब्द आहे. सूपशास्त्र म्हणजे अन्न तयार करण्याची कला. शास्त्र याचा अर्थ असा की काय, किती प्रमाणात कसं वापरायचं. म्हणजे उदाहरणार्थ अग्नीची आच किती द्यायची, त्या अग्नीचा वापर पदार्थाचं रूप बदलण्यासाठी कसा करायचा, ज्याला आपण पाककला म्हणतो. ती पाककला बहुसंख्य वेळेला काय असते, आणि पाणी या दोन गोष्टींचा संयोग हा निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांच्याशी करायचा. बहुतेक सर्व पाकशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये पदार्थामध्ये अंगभूत असलेलं पाणी काढून टाकायचं किंवा पदार्थांमधलं अंगभूत नसलेलं पाणी त्याच्यामध्ये घुसवायचं. उदाहरणार्थ भात शिजवतो म्हणजे काय करतो, तर आपण
भात जे तांदूळ घेतो त्या तांदूळामध्ये एकेकाळी पाणी होतं, ते सर्व वाळून उडून गेलं. त्याच्या भोवती तूस आहे, ते तूस काढून टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं. आता पाणी कसं भरणार तांदूळाच्या तयार झालेल्या दाण्यामध्ये? तर ते वाफेच्या स्वरूपात भरायचं. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असलेली पाण्यासारखी, तेलासारखी गोष्ट आत घुसवणं किंवा ती बाहेर काढणं हे कलेचं फार महत्वाचं लक्षण आहे. आणि हे कशामुळे जास्त साध्य होतं? तर अग्नीच्या वापरामध्ये जितक्या प्रमाणात कौशल्य असेल, हुकमत असेल, तितक्या प्रमाणात त्या त्या समाजामधली पाककला ही अधिक विकसित होत असते. जर समजा आपण जुन्या ग्रंथांचा आधार घेत बघत गेलो, की कोणत्या प्रकारचं अन्न सहजी जास्त आढळतं. मी ऋग्वेदाचा अगोदरच उल्लेख केला. त्याच्यामध्ये बार्ली मोठ्या प्रमाणात सापडते. दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडतात. तसंच भारतामधलं जे सर्वात जुन्या प्रकारच्या वाङ्मयामध्ये विपुल प्रमाणात आढळणारं असं जे अन्न आहे, ते अन्न म्हणजे तांदूळ. तांदूळ हे वनस्पती पीक असं आहे, हा एक गवताचा प्रकार आहे. हा गवताचा प्रकार फार मोठ्या आशियाई आणि आफ्रिकी खंडामध्ये उपलब्ध असेल. आता उपलब्ध असे असं जेव्हा म्हणतो, की खोली लक्षात यावी म्हणून मी जरा थोडंसं विषयांतर करतो. तांदूळाकडे आपण थोड्या वेळानं वळू. कशासाठी? तर एकेकाळी जे अन्न ज्याला वनस्पती म्हणतो, जे आज आपण अन्न म्हणून वापरतो, त्याचं एकेकाळचं रूप काय होतं? आणि ते रूप बदलत बदलत गेलं. कशामुळे बदललं? माणसाच्या हस्तक्षेपामुळे बदललं, निसर्गाच्या स्वतःच्या घडामोडीमुळे देखील बदललं. म्हणून अन्नाचा इतिहास लिहिताना, विशेषतः वनस्पतींचा आणि प्राण्यांचा इतिहास लिहिताना, यांचे पूर्वज कसे होते हे बघणं फार महत्वाचं ठरतं. आणि हे जे सर्व पूर्वज आहेत, हे पूर्वज सर्व जगभरच्या भागांमध्ये तितक्याच प्रमाणात, तितक्याच विपुलतेनं किंवा तुटवड्यानं उपलब्ध होते का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तर काही गोष्टी या काही भागामध्ये होत्या, नंतर त्या या ना त्या माध्यमातून स्थलांतरित झाल्या, म्हणून त्या उपलब्ध व्हायला लागल्या. हा जो इतिहासाचा भाग आहे, हा इतिहासाचा भाग फार महत्वाचा आहे आणि तो कळावा म्हणून आपण जरा थोडक्यात ज्याला आपण आज अन्न म्हणतो, त्यातल्या काही वनस्पतींचा आपण पटकन थोडासा आढावा घेऊ. तो आढावा घेण्यासाठी आपण जरा एका थोडा विषयांतर केल्यासारखं करू. नकाशा जर तुम्ही पाहिलात, या नकाशामध्ये तुम्हाला आजचा जो जगाचा भाग, तो एकेकाळी एकत्र होता, पण तो आता विभागला गेलाय, पसरला गेलाय. उदाहरणार्थ ज्याला आपण भारत उपखंड म्हणतो, आफ्रिका खंड म्हणतो, दक्षिण अमेरिका खंड म्हणतो, यातला फार मोठा भाग जुळलेला होता. त्या काळी जे काही वनस्पती जीवन होतं, त्या वनस्पती जीवनाचं विलगीकरण झालं जेव्हा हे भूखंडांचं विलगीकरण झालं. आता हे जे आकडे तुम्हाला दिसतात, 1, 2, 3, 4, हे आकडे कशासाठी दिलेत? तर हे आत्ताच्या इतिहासात, म्हणजे आत्ता ज्याचा जर आढळ बघितला, कसला आढळ? तर फार पूर्वी वनस्पती ज्या होत्या, ज्याला त्या त्या वनस्पतीचे पूर्वज म्हणता येईल, अशा वनस्पतींचा आढळ आज कुठे होतो असं जर प्रश्न विचारला, तर तो बऱ्याच ठिकाणी मिळतच नाही. पण जिथं मिळतो तिथली ही नोंदलेली केंद्र आहेत. वाविलाव नावाचा एक रशियन मोठा वनस्पती शास्त्रज्ञ होता. त्यानं जवळपास आपलं सर्व आयुष्य ही मूळ वनस्पतींची केंद्र कुठं होती, म्हणजे त्यांचे पूर्वज जे आजच्या स्वरूपामध्ये नव्हते, वेगळ्या स्वरूपात होते, या अर्थानं ते जंगली होते. त्याला इंग्रजीमध्ये वाईल्ड असं म्हणतात. हे त्यांचे वाईल्ड पूर्वज, म्हणजे जंगली पूर्वज, मूळ स्वरूपातली वनस्पती कुठे मिळते का, याचा तो शोध घेत गेला. आणि तो शोध घेता घेता त्याच्या असं लक्षात आलं, की वनस्पती जे आज आपण बघतो, त्यांचे फार मोठ्या प्रमाणात पूर्वज आढळणारे भाग कोणते, ते भाग त्यानं नोंदलेत. आणि म्हणून त्याला ही वाविलाव प्रणीत पीक उत्पत्तीची, वनस्पतींच्या उत्पत्तीची 8 केंद्र असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ, आज जगात फार मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं जे पीक आहे, ते पीक म्हणजे तांदूळाखालोखाल गहू असं आहे. हे तुम्हाला चित्र जर नीट दिसत असेल, तर हा इथं जो गव्हाचा प्रकार दाखवलेला आहे, या गव्हाच्या प्रकारामध्ये आजच्या गव्हाच्या प्रकारामध्ये फार फरक आहे.
जैववैज्ञानिक दृष्ट्या सांगायचं तर जुन्या भाषेमध्ये सांगतो मुद्दामून, रंगसूत्र म्हणजे क्रोमोसोम म्हणतात. त्या रंगसूत्रामध्ये फक्त 24 क्रोमोसोम ज्याच्यात होते, असा प्रकारचा एक गहू होता. हा गहू फार कठीण होता. त्याच्यावरचं साल काढणं देखील कठीण होतं. या गव्हाची जर पोळी केली तर पोळी करता येणार नाही, ती भाकरीसारखी तुटेल, असा हा गहू होता. आज आपण ज्याला खपली गहू म्हणतो, त्या खपली गव्हामध्ये या प्रकारची वैशिष्ट्ये अजून काही प्रमाणात तगून आहेत. त्याच्या पुढे निसर्गात काय झालं? निसर्गात संकर घडणं वेगवेगळ्या वनस्पतींचा किंवा प्राण्यांचा, आणि त्याच्यातून नवीन वनस्पती आणि नवीन प्राणी घडत जाणं ही फार सरासरीनं सहजी घडणारी बाब आहे. तसं ह्या गव्हाबद्दल झालं, आणि या गव्हामध्ये काही जे बदल झाले त्याच्यात काय झालं तर ही रंगसूत्रांची संख्या जी पहिल्या प्रकारच्या गव्हामध्ये, ज्याला एमर व्हीट म्हणतात, त्याच्यामध्ये फक्त 24 होती, ती 24च्या ऐवजी एकदम 50% वाढली आणि 36 झाली. आणि मग नंतर ती काही काळानंतर पुन्हा दुसऱ्या संकरामुळे ती जवळपास दुप्पट म्हणजे 48 झाली. आज जो आपण गहू खातो तो हा अशा प्रकारच्या 48 रंगसूत्र असलेला गहू खातो, ज्याच्यामधून फार चांगल्या प्रकारचा ब्रेड तयार करता येतो, पिझ्झा तयार करता येतो. त्याचे जर पीठ केलं आणि त्याची ती कणिक जर भिजवली आणि जर ताणली तर ती ताणता येईल इतकी वाढते, जसं पूर्वीच्या गव्हामध्ये शक्य नव्हतं. त्यामुळे हा जो पूर्वीचा गहू आहे, जो त्या आजच्या प्रचलित असलेल्या गव्हाचा पूर्वज आहे, तो पूर्वज हा स्वरूपामुळे फार वेगळा होता. अजून एक उदाहरण घेऊ आपण. आज आपण मका म्हटला की आपल्या डोळ्यासमोर हे चित्र येतं. अशा प्रकारचा दिसणारा हा मका आपण मुख्यतः बघत असतो. पण जर काही वर्षापूर्वी जर बघितलं, आणि हा मका कुठं होता तर जिथं मेक्सिको म्हणून जो प्रांत त्या वायुलाच्या नकाशात दाखवला होता, तिथला हा मका आहे. आणि त्या मक्याचं चित्र हे असं असायचं, इतकी कमी कणसं असायची, इतकी कमी तुलनेनं पानाचा आकार फार वेगळा होता, आणि कणसांचा आकार हा आज जो दिसतो त्याच्यापेक्षा खूप छोटा होता. त्याला टेओसेंट म्हणतात. त्या टेओसेंट प्रकारामधली ही कणसं होती. त्या कणसांमध्ये बदल होत 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 आज जो कणीस जे विकसित झालं, त्याचा हा क्रम बघा. दोन मुद्दामून चित्र दाखवतो. आता या क्रमानं हा आजचा जो मका दिसतो, जो सर्वात इकडचा जो मोठं कणीस जे दिसतं ते आज प्रचारात आहे, ते एकेकाळी त्याचा आकार इतका छोटा होता, पण आज जो प्रचारात आहे तो एवढा मोठा झाला आणि तो अशा प्रकारच्या टप्प्यांमधून झाला. अजून त्याचं एका सर्वात लहान अधिक सर्वात मोठं असं जर विचार केला तर हे असं एवढं चित्र दिसतं. म्हणजे आज जो मका दिसतो तो मका आणि काही वर्षांपूर्वीचा मका हा एकसारखा नाही. आज आपण जोंधळा बघतो तो अशा प्रकारच्या या गोंधळा दिसतो, पण तो जोंधळा काही वर्षापूर्वी हे जे हा जो चित्राचा भाग आहे हा एकेकाळचा जोंधळा आहे, आणि हा आजचं जोंधळ्याचं कणीस आहे. एकेकाळचा जोंधळा जर बघाल तर त्याचं कणसाचा आकार बराच लांबट आहे, तो लांबीला जास्त आहे, त्याच्यामध्ये असणारे दाणे कमी आहेत. याच्या उलट आज जो ज्वारीचं कणीस म्हणून दिसतं त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दाणे दिसतात. असंच चित्र आपल्याला जे अजून एक मोठं अन्न भारताच्या अनेक भूभागामध्ये, विशेषतः दक्षिणी पठारा भागामध्ये, ते म्हणजे बाजरी. हा इकडचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये तुलनेने रोपं कमी दिसतात, ती ही जुनी जंगली बाजरी, आणि ही आज आपण लागवड करतो ती बाजरी. ही बाजरी, हा ज्वारी, ही कुठं होती? ही मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आफ्रिकेत होती. तसंच तांदूळ पण होता. कुठं होता? तर तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिकेचा काही भाग, भारत उपखंडाचा दक्षिणी भाग, भारत उपखंडाचा ज्याला आज आपण बंगाल आसाम म्हणतो तो भाग, आणि चीन, या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळाचे जंगली पूर्वज, रानटी पूर्वज दिसतात. त्याच्यामधून निवड करत करत जे आज आपण बघतो त्या भाताची उत्पत्ती सापडते. हा भात फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतो, आपल्या वाङ्मयामध्ये मिळतो, आणि त्याचे इतके विविध प्रकार मिळतात. आता हे विविध प्रकार मिळतात असं मी म्हणतो, याच्यासाठी तुम्हाला कोणत्या वाङ्मयाचा आधार घ्यायला लागेल? तर आता उदाहरणार्थ ऋग्वेदाचा जसा उल्लेख केला तसा अजून एक प्रकारचा जो वाङ्मय प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अन्नाबद्दलची फार विपुल माहिती मिळते, ते म्हणजे ज्याला आपण आयुर्वेद म्हणतो अशा प्रकारची जे वाङ्मय आहे ते. उदाहरणार्थ जर आपण चरक या आयुर्वेद ऋषीचा जर आपण
वाङ्मय बघितलं म्हणजे चरक संहिता या नावाने ते प्रसिद्ध आहे. तर चरकाचं जर आपण चरक संहिता पाहिली तर चरक संहितेमध्ये एक अन्नपान विधी नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याच्यामध्ये अन्न म्हटल्यानंतर काय काय येतं याची इतकी भली मोठी समृद्ध यादी आहे की आपले पूर्वज हे बहुधा जगातले सर्वात अधिक वैविध्य असणारं अन्न खात असावेत असं त्याच्यावरून कयास बांधता येतो. अर्थात आपले पूर्वज म्हणताना भारतातल्या कुठल्या भागातले पूर्वज असा प्रश्न स्वाभाविकता येईल आणि हा प्रश्न तुम्ही विचारायची गरज नाही, याचं उत्तर चरक संहितेमध्येच आहे. कारण चरक संहितेमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रत्येक भूभागामध्ये प्रचलित असणारं अन्न वेगळ्या प्रकारचं आहे. ते अन्न वेगळ्या प्रकारचं आहे, तिथे चालू असणारे प्रचलित असणारे रोग व्याधी पण वेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्याला कारण काय आहे तर तिथलं हवामान पण आहे, तिथलं पाणी पण आहे, तिथला मिठाचा प्रकार पण आहे. या सगळ्याचं वर्णन कशात मिळतं तर तुम्हाला चरक संहितेमध्ये मिळतं. माझं जे अन्न इतिहासावरती जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये चरक संहितेतील अन्न असं एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याच्यामध्ये चरकानं वर्णलेली जी काही जुनी भारताच्या भूभागाची वर्णन आहेत त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागांचा आपल्याला उल्लेख सापडतो. एकाला म्हटलं जातं अनुप, दुसऱ्याला म्हटलं जातं साधारण आणि तिसऱ्याला म्हटलं जातं जंगला पद्धती. जंगल म्हणजे फार घनदाट अरण्य असा अर्थ आज मराठी वापरामध्ये प्रचलित जरी असला तरी तसा तो समजू नका. जंगल हा शब्द संस्कृतच आहे आणि त्याचा एक अर्थ तुलनेनं पाणी कमी असणारा वैराण भाग आणि तिथं असणारी जी काही झुडपांची राई असते त्याला जंगल म्हणतात. चरक संहितेचा जंगल भागाचा जो उल्लेख आहे तो अशा प्रकारच्या भागाचा उल्लेख आहे. किंबहुना हे 3 जे भाग अनुप, साधारण आणि जंगल हे जे भूभाग चरकानं नोंदले त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फरक कशातला आहे तर फरक पाण्याच्या उपलब्धतेचा आहे. जशी पाण्याची उपलब्धता बदलते तसं वनस्पती आणि प्राणी जीवन बदलतं. म्हणून अन्नाची पद्धत, अन्नाची ठेवण, अन्नाची उपलब्धता, सापेक्ष तुटवडा किंवा सापेक्ष मुबलकता ही मुख्यतः त्याच्यावर अवलंबून असते. अनुप म्हणजे जिथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात आढळ होतो, जिथे पाण्याचा सुकाळ आहे असा भाग जो आहे त्याला अनुप म्हणतात. जो मध्यम प्रकारचा आहे ती साधारण म्हणतात आणि जिथं तुलनेनं याचं थोडंसं दुर्भिक्ष आहे त्यामुळे तिथले वनस्पतींची ठेवण, कोणत्या वनस्पती तिथं जास्त टाकतात, सहजी वाढतात, सहजी जगतात, याचं रूप बदलतं. तो भाग हा म्हणजे जांगल अशा स्वरूपाचा भाग आहे. या भागांमध्ये असणारे सगळ्यांचा मिळून एकत्रित जो आपल्याला अन्न प्रकाराचा म्हणून जो उल्लेख अन्नपान विधी या प्रकरणात सापडतो त्या अन्नपान विधीमध्ये काय नाहीये जे किंबहुना आज जर समजा त्याची नुसती यादी वाचून जर दाखवायची म्हटली तर चरक संहितेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ येतात. पण चरक संहिता हा एका अर्थानं जुना विज्ञान ग्रंथ आहे त्यामुळे त्यांनी नुसतीच आपली यादी करून ठेवली असं नाही तर त्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले, त्या प्रकारातले उपप्रकार सांगितले. उदाहरणार्थ ज्याला आपण आज सरासरीनं तृणधान्य म्हणतो ते तृणधान्य त्याला चरक संहितेमध्ये शूकधान्य म्हणतात. ज्याला आज आपण डाळी म्हणतो त्याला शमीधान्य म्हणतात. त्यामुळे जर चरक संहितेमध्ये अन्नाचे म्हणून जे कोणते मोठे वर्ग किंवा प्रकार सांगितले त्याची मी फक्त तुम्हाला थोडक्यात यादी वाचून दाखवतो. शूकधान्य म्हणजे तृणधान्य, शमीधान्य म्हणजे ज्याला आपण सरासरीनं आता डाळी म्हणतो, इंग्रजीत पल्सेस. लक्षात घ्या याच्यात अन्यत्र वापरला गेलेला शब्द जरी असला उदाहरणार्थ शिंबी तो न वापरता त्याला शमीधान्य म्हटलंय. याचं कारण शमी जे बाभूळ वर्गामधल्या ज्या वनस्पती आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये अशाच द्विदल वनस्पती आहेत आणि मी मगाशी त्याचा उल्लेख केला. निसर्गतः काही गोष्टी अशा घडतात की ज्याच्यामुळे त्या वनस्पतीचं रूप बदलतं. तर डाळीचा आपण विचार करू. डाळ ही एखाद्या शेंगेत असतं, पटकन डोळ्यासमोर येण्यासाठी मटार बघा, कारण उरलेले तूर तुम्ही पाहिली असेल नसेल, पण मटाराचे जे काही दाणे आहेत ते आपल्याला शेंगेत आढळतात. आता मटारची शेंग ही जर सहजी उकलत असती, म्हणजे जसजशी मटार वाळते तसशी ती शेंग फुटते आणि ती शेंग फुटली की आतले दाणे वाऱ्याबरोबर किंवा पाखरांबरोबर अन्यत्र पसरतात. अशी जर समजा अवस्था आली तर काय होईल तर आपल्याला डाळ मिळणं कठीण होईल.
या उलट खाण्यासारखी डाळ पण शेंग फुटत नाही अशी जर शेंगेची पद्धत आपल्याला मिळाली, अशा प्रकारच्या शेंगा जर आपल्याला मिळाल्या, तर त्या शेंगांची शेती ही सोपी जाईल. म्हणजे शेंगा फुटण्याची वृत्ती, नैसर्गिक ठेवण असणाऱ्या शेंगा हा एक प्रकार, आणि जिथं ती फुटत नाहीत सहजी, म्हणून त्या शेंगा काढता येतात आणि शेंगा आपण फोडून त्यातले दाणे हे वाऱ्याबरोबर पक्ष्यांबरोबर पसरून वाया जायच्या ऐवजी ते गोळा करण्याचे श्रम वाचणारी अशी शेंग मिळते. अशा सर्व अनेक प्रकारच्या शेंगांचा आपण एकत्र विचार करतो, ज्याला चरकामध्ये शमीधान्य असं म्हटलं जातं. पुढचे जे आहेत त्याची नावं तुम्हाला आपोआपच सहजी लक्षात येण्यासारखी आहेत. मांस वर्ग, याचा मी अगोदर उल्लेख करायचं कारण असं, जेव्हा जेव्हा असा प्रश्न निघतो की पूर्वज काय खायचे, त्यावेळेला लोकांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न नेहमी डोकावत असतो, पूर्वीचे आपले पूर्वज मांस खायचे का, आणि खायचे तर कसले खायचे. या प्रश्नाचं जर तुम्हाला चरकामध्ये उत्तर पाहिजे असेल तर ती यादी जरूर वाचा, कारण त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा उल्लेख केलेला आढळेल की या सगळ्याचं मांस हे अन्नपान विधीमध्ये अन्नाचा प्रकार म्हणून त्याची नोंद झालेली दिसते. तसंच जसं मांस वर्ग आहे तसंच क्षीर वर्ग आहे, म्हणजे दूध. दूध म्हटलं की आपल्याला गाय म्हैस आठवते, काही भागांमध्ये बकरी शेळी आठवतात, पण चरकामध्ये उपलब्ध असलेली जी काही यादी आहे त्याच्यामध्ये उंटणीचं दूध आहे, गाढविणीचं दूध आहे, वाघिणीचं दूध आहे, सर्व प्रकारच्या दुधांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे क्षीर वर्ग हा एक स्वतंत्र वर्ग आहे. तसंच शाक वर्ग, म्हणजे ज्याला आपण फळभाज्या म्हणतो, त्या प्रकारच्या शाक, फळं वेगळी आणि फळभाज्या वेगळ्या. भाज्यांमध्ये अजून एक वेगळा वर्ग जो चरकामध्ये उल्लेखला गेलाय तो म्हणजे हरित वर्ग, ज्याला आपण पालेभाज्या म्हणतो. जलवर्ग, पाणी सुद्धा कोणत्या प्रकारचं पाणी, कोणत्या प्रकारचं शुद्ध पाणी, अशुद्ध पाणी, कोणतं पाणी हे जड किंवा हलकं, कोणत्या प्रकारच्या पाण्यामुळे कोणत्या प्रकारच्या व्याधी उत्पन्न होण्याचा प्रभाव हा आपल्याला वेगवेगळ्या भोगात दिसतो, या या सर्वच वर्णन आपल्याला चरकामध्ये आढळतं. तसंच तैल वर्ग, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की ज्याला आपण पाकशास्त्र आणि पाककला म्हणतो, त्याच्यामध्ये मुख्यतः त्या वस्तूचं स्वरूप बदलायचं असतं. कशा अर्थानं बदलायचं, एकतर ती वस्तू ओली करायची म्हणजे त्यात नसलेलं पाणी घुसवायचं किंवा असलेलं पाणी काढून टाकायचं. दुसरा एक महत्वाचा प्रकार म्हणजे त्याला तेलाचा वापर करून, जे स्निग्ध पदार्थाचा वापर करून, तेल म्हणजे फक्त तेल नव्हे, तूप पण, म्हणून तैल वर्ग हा एक पाकशास्त्रामधला फार महत्वाचा घटक आहे. कारण तेलामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी घडतात त्या गोष्टी पाण्यामध्ये घडत नाहीत. सर्वात महत्वाचा तेलाचा गुण असा की तेलामुळे, ज्याच्यामुळे तयार केलेल्या अन्नाला विशिष्ट प्रकारचा सुवास येतो, वास येतो, तो वास देण्याचं काम कशामुळे घडतं, मसाल्यांमुळे घडतं. हे मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यातला वास काढून अन्य पदार्थांना जर चिकटवायचा असेल तर त्याच्यासाठी जी किमया लागते ती किमया पाण्यानं जमत नाही, ती नेहमी तेलानं जमते. याच्यामुळेच फोडणी नावाच्या प्रकाराचा उद्भव झाला. कारण त्या मोहरीमधला जो स्वाद आहे तो तुम्हाला भाताला लावायचा असेल तर मोहरी आणि भात एकत्र शिजवल्यामुळे पाण्यात तो स्वाद येणार नाही. पण तुम्ही त्या मोहरीला तेलाचा स्पर्श होऊ द्या, तेलामुळे त्याच्यामध्ये असणारे जे रासायनिक पदार्थ आहेत ते उफाळून बाहेर येतात, तेलाच्या अणूबरोबर त्यांचा संयोग होतो आणि तो अणू जाऊन भाताला चिकटतो किंवा भाज्यांना चिकटतो, म्हणून तुम्हाला त्या प्रकारचा स्वाद मिळतो. म्हणून तैल वर्ग हा अतिशय मोठा वर्ग आहे, महत्वाचा वर्ग आहे पाकशास्त्राच्या दृष्टीनं. त्याचाही फार सविस्तर उल्लेख आपल्याला चरकामध्ये आढळतो. दुसरा इक्षू वर्ग, आणि हा एका अर्थानं भारतीय उपखंडाची ही वैशिष्ट्य म्हटली पाहिजे, कारण गोड पदार्थ, गोड ही चव अशी आहे की जी जवळपास माणसांमध्ये सर्वतः उपलब्ध असते. जर लोकांना विचारलं तुम्हाला कोणती चव आवडते, तर गोड चव आवडते. कोणती चव आवडत नाही असं नाही, तर गोड चव आवडत नाही असं नाही. कारण गोडामध्ये फार मोठ्या प्रमाणात जिभेमधून जे काही मेंदूकडे संवेदना जातात त्या एका अर्थानं सुखकारक असतात. त्याच्यामधून आपल्याला काही विशिष्ट वास येत नाही, त्याला झणझणत नाही. या सर्वाच्या दृष्टीनं अशा प्रकारचा गोडपणाचा स्रोत उपलब्ध असणं
हे भारतीय उपखंडात एका वनस्पतीमुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत राहिलं, ते म्हणजे ऊस, ज्याला चरक संहितेमध्ये इक्ष्वावर्ग म्हटलाय. हा इक्ष्यू म्हणजे ऊस हा अनेक भागांमध्ये इतका अपरिचित होता. जेव्हा अलेक्झांडर भारतामध्ये आला तर त्याच्याबरोबर असलेल्या लोकांनी जी इथली वर्णनं करून ठेवली त्यातला एक सर्वात महत्वाचं पीक म्हणजे, जर ऊसाकडे बघितलं तर तो दिसायला बांबूसारखाच उंच लांब वाढणारा असा दिसतो. तर त्यांनी असं लिहिलंय की इथं अशा प्रकारचा बांबू आहे, त्या बांबूमध्ये मध भरलेला असतो. हे ऊसाचं आणि ऊसातल्या साखरेचं वर्णन आहे. आणि हा इक्ष्वावर्ग फार मोठ्या प्रमाणात चीन आणि भारत याच्या सीमेवरती आणि भारत खंडामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध असे. अन्यत्र गोड पदार्थाचा आढळ हा गोड करण्यासाठी, गोडवा येण्यासाठी म्हणून कोणता मुख्यतः पदार्थ उपलब्ध असेल तर मध हा एकमेव पदार्थ अन्यत्र उपलब्ध असेल. किंबहुना या प्रकारच्या गोड पदार्थाची अनुपलब्धता, तो सहजी उपलब्ध नसणं, याच्यामुळे फार मोठे इतिहासामध्ये झालेले उलथापालथीचे दाखले आहेत. जेव्हा असं लक्षात आलं की या प्रकारच्या ऊसाची लागवड ही आपण दक्षिण अमेरिकेमध्ये करू शकतो, त्यावेळेला दक्षिण अमेरिकेमध्ये ऊसाचे मळे उभारायला सुरुवात झाली आणि त्या मळ्यांमध्ये त्या प्रकारच्या हवामानात इतकं कठीण काम करण्यासाठी लागणारे मजूर नव्हते. ते मजूर आफ्रिकेमधून उचलून तिथे न्यायचे, तिथे त्यांची वस्ती करायची आणि त्यांच्याकडून कोणतं पीक करून घ्यायचं तर ऊसाचं पीक करून घ्यायचं. याच्यातून जी आधुनिक काळामधली जी गुलामगिरीचा जो सर्व इतिहास आहे, जो आफ्रिकेमधल्या लोकांनी मुख्यतः जो सोसलाय, भोगलाय, तो मुख्यतः साखर या पदार्थाशी आणि ऊस या पिकाशी संबंधित आहे. हा ऊस हा तुलनेनं भारतामध्ये उपलब्ध होतात आणि तुम्हाला चरकामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख सापडतो. हे वनस्पती स्वरूपामध्ये किंवा प्राणी स्वरूपामध्ये असणारे वर्ग वगळता खेरीज पुन्हा चरकामध्ये याचा अजून एका वर्गाचा उल्लेख केला जातो, ज्याला कृतान्न वर्ग म्हणतात. म्हणजे या सर्वावरती ही सर्व निसर्गतः उपलब्ध असणारी गोष्ट आहे. तांदूळ, गहू, फळं, भाज्या, पालेभाज्या, पक्षी, प्राणी, त्यांचं मांस, पण याच्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. त्याला म्हणतात कृतान्न वर्ग, ज्याच्यावरती या प्रकारची प्रक्रिया केलेली आहे. याच्यातून साधतं काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या चवी साधतात. आणि लक्षात ठेवा, ते आयुर्वेदावरचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थाचा माणसाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो, हितकारक कोणतं, अहितकारक कोणतं, जर अहितकारक असेल तर त्याचं निराकरण कसं करायचं, त्याच्यावरती उपाय काय, याचं जसं वर्णन आहे तितकंच चवींचं देखील वर्णन आहे. आपल्याकडे पारंपरिक दृष्ट्या, आपल्याकडे तसं नाही, जगभरच वेगवेगळ्या ज्या मुख्य प्राथमिक चवी समजल्या जातात, त्याच्यामध्ये त्या चवी कुठल्या तर त्या 6 आहेत. आम्ल म्हणजे आंबट, मधुर, कषाय म्हणजे तुरट, नंतर कटू, तिक्त आणि लवण म्हणजे खारट. आता ही मूळ चवी. याच्यामधलं कटू आणि तिक्त हे मराठी लोकांच्या फक्त नाही, हिंदी लोकांच्या दृष्टीने देखील संस्कृतमध्ये याची फसगत होऊ शकते. संस्कृतमध्ये कटू याचा अर्थ तिखट आहे आणि तिक्त याचा अर्थ कडू आहे. पण संस्कृतोद्भव भाषांमध्ये मात्र बरोबर उलट झालंय. कटू याचा अर्थ कडू आहे आणि तिक्त याचा अर्थ तिखट आहे. पण ह्या मूळ 6 चवी आणि या 6 चवींचं आपण काय करू शकतो तर एकत्रीकरण करू शकतो. एका वेळेला किती चवींचं एकत्रीकरण करावं? भारतामध्ये गणिताची परंपरा इतकी प्रचलित आणि जुनी आहे की त्याचा देखील हिशोब तुम्हाला केलेला आढळेल. याला इंग्रजीमध्ये कॉम्बिनेटरिक्सचा प्रश्न म्हणतात, की 6 पदार्थ उपलब्ध आहेत, 6 प्रकारच्या चवी उपलब्ध आहेत. त्यांचं एकत्रीकरण केलं तर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या चवी उपलब्ध होतात? याचं उत्तर एका वेळेला 1 घ्या, एका वेळेला 2 घ्या, एका वेळेला 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या. असं जर केलं तर एकूण किती वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या छटा उपलब्ध होतील? तर याचं उत्तर, ज्याला द्विपदी सिद्धांत म्हणतात कॉम्बिनेटरिक्स मध्ये, त्यानं मिळतं. आणि त्या तांत्रिक दृष्ट्या 64, पण त्यातली एक सोडून द्यायची, कारण काही कुठलीच निवडायची नाही तर त्याला चव नसते. म्हणून अशा एकूण 63 चवींचा उल्लेख हा आपल्याला चरकामध्ये दिसतो. त्यामुळे चरक ग्रंथासारखा जरी ग्रंथ घेतला तरी तुम्हाला त्या काळच्या उपलब्ध असणाऱ्या, अन्न म्हणून समजला गेणाऱ्या
वस्तूंची नुसती यादी मिळत नाही, त्यांचे गुणधर्म कोणते, याच्यामधले एक वस्तू तर अजून, जसा मी मांसाचा उल्लेख केलाय तसंच लोकांना नेहमी एक औत्सुक्य असतं की आपले पूर्वज दारू प्यायचे का आणि ते कोणते प्यायचे. ज्याला संस्कृत शब्द खूप आहेत, सुरा आहे, मदिरा आहे, वारुणी आहे. पण लक्षात घ्या, आज आपण ज्या प्रकारची दारू पितो, म्हणजे ज्या विशुद्ध स्वरूपामधलं अल्कोहोल असतं, तितक्या विशुद्ध प्रकारच्या अल्कोहोलची दारू ही तुलनेनं खूप खूप उशिरा उद्भवली. पण स्वाभाविकता अल्कोहोल तयार होणं ही प्रक्रिया काय असते, तर जो मूळचा साखरेचा रेणू जो असतो, तो या ना त्या प्रकारानं कवकाच्या माध्यमातून, ज्याला आपण फंगस किंवा ज्याला एक वेगळ्या प्रकारचा जो एक जीवसृष्टीतला प्रकार आहे, त्याच्या तो ते खातो आणि तो फेकून देतो, त्याचं रूप बदलतो आणि त्याच्यातून अल्कोहोल तयार होत असतं. याचे अनेक प्रकार तुम्हाला चरकामध्ये आढळतील. अनेक प्रकारचे मद्य प्रकार हे तुम्हाला चरकामध्ये आढळतील. एवढंच नाही, तर या मद्याचं सेवन किती प्रमाणात केलं तर ते आल्हाददायक असतं, किती प्रमाणात केलं तर ते हितकारक असतं, किती प्रमाणात केलं तर ते आरोग्याला चालण्यासारखं असतं, आणि ते अतिप्रमाणात जर केलं तर त्याच्यातून होणारे जे दुष्परिणाम असतात, ते दुष्परिणाम कोणते, ते दुष्परिणाम कमी करण्यासाठी, म्हणजे आताच्या प्रचलित मराठीत त्याला जो रूढ झालेला इंग्रजी शब्द आहे तो म्हणजे हँगओव्हर. खूप दारू प्यायल्यानंतर जो दुसऱ्या दिवशी किंवा काही तासाचा जो त्रास व्हायला लागतो, त्याचं निराकरण कसं करावं याचे देखील चरकामध्ये स्पष्ट उल्लेख आहेत. त्यामुळे अन्न म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये मांस आलं, त्याच्यामध्ये वनस्पती आल्या, त्याच्यामध्ये त्याच्यातून तयार करण्यासारख्या गोष्टी, उदाहरणार्थ मद्य आलं, या सगळ्याच मिळून ते तयार होते अन्न. आणि हा जर आपण बघत गेलो की कोणत्या काळात कोणतं अन्न आहे, कोणत्या प्रकारच्या अन्नांचा आपल्याला उल्लेख उपलब्ध आहे, तर आपल्याला जो काही तक्ता मिळतो त्याचे जे पदार्थ आहेत त्या काळात कसे केले जातात. उदाहरणार्थ ऋग्वेदामध्ये कोणत्या पदार्थाचं वर्णन आहे, ज्याला अपूप म्हणतात, तो अपूप कसा केला जात असेल, असं जर आपण बघत गेलो वाङ्मयामध्ये, तर आपल्याला जे काही दर्शन होतं, त्याची जी काही जे उलगडत गेलेलं दिसतं, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पोटभेद हे लक्षात येतात. कारण काही प्रकारचे पदार्थ, काही प्रकारच्या वनस्पती, काही प्रकारचे पक्षी हे एका काळात तितके उपलब्ध नव्हते. ते स्थलांतरित होऊन कोणातरी मार्फत इकडे आलेले आहेत. उदाहरणार्थ, आज जो आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात गहू भारतामध्ये त्याचं सेवन केलं जातं, त्याचा उपभोग घेतला जातो, तो गहू इतक्या मोठ्या प्रमाणात एकेकाळी वापरला जात नसे. कारण गव्हाचं आज जेवढं उत्पादन होतं तेवढं उत्पादन हे 60-70 वर्षापूर्वी देखील होत नव्हतं. गव्हाची जी ठेवण होती त्या काळची, जर तुम्ही जुने चित्रपट बघाल 55-60 सालामधले, बहुतेक सर्व कृष्णधवल रंगामधले, त्याच्यामधला जो गहू ज्याच्यामधून नायक नायिका पडत असतात, तो त्या नायक नायिकांच्या डोक्यावरती तुरा देईल अशा प्रकारची गव्हाची लोंबी दिसत असते. आज अशा प्रकारचा गहू जर तुम्हाला जर पंजाब, हरियाणा जिथे गहू मोठ्या प्रमाणात घेतला जातो तिथे गेला तर तुम्हाला ते औषधाला देखील सापडणार नाही. कारण त्या गव्हाचं रूपांतरित स्वरूप आपण आज वापरतो, ज्याला आपण हायब्रिड गहू म्हणतो. त्या हायब्रिड मध्ये त्या गव्हाच्या मूळ पिकाची उंची कमी झाली आहे आणि त्याला 2 किंवा 3च फुटवे यायची, त्याच्यावरती 7-8 फुटवे येतात. त्यामुळे गव्हाचं दर एका रोपामागे मिळणारं उत्पादन वाढलंय. तसा गहू आपण आज वापरतो. पण जर समजा तांदूळ जरी म्हटलं तर तांदूळाचं वैविध्य तेव्हा होतं का? फार मोठ्या प्रमाणात वैविध्य होतं. चरकामध्ये जर तुम्ही बघाल तर एवढी मोठी तांदूळाच्या जातींची यादी सापडते. तांदूळाच्या 2 मुख्य जाती आहेत. एकाला म्हणतात शाली, म्हणजे मराठीमधलं ज्याला साळी म्हणतो आपण, साळ हा शब्द अजूनही मराठीमध्ये भात या अर्थानं प्रचलित आहे. साळीच्या लाह्या उदाहरणार्थ आपण म्हणतो. त्या शाली म्हणजे कोणता, तर जो पावसाळ्याच्या ऋतूत जो तांदूळ होतो तो शाली, आणि पावसाळ्याचा ऋतू संपल्यानंतर उत्तर कालामध्ये जो तांदूळ होतो त्याला म्हणतात व्रीही. या व्रीहीच इराण, अफगाणिस्तान भागामध्ये असणारं उच्चारी रूप जे आहे ते बिरिंज. त्या बिरिंज मधून उद्भवली ती बिर्याणी. आणि आता बिर्याणी म्हटलं की मांस घातलेली शिजलेला तांदूळ असं जे वर्णन आहे, हे वर्णन हे बऱ्याच लोक असं समजतात की हे मुघल काळामुळे आपल्याकडे प्रचलित झालं. हे खरं नाही. रामायणामध्येच मांसोदन, ओदन म्हणजे भात, आणि ज्याच्यामध्ये मांस घातलेला आहे अशा प्रकारचा भात, असा मांसोदन असा स्पष्ट उल्लेख सापडतो. त्यामुळे नुसताच भाताचा उल्लेख नाही सापडत, भातामध्ये काहीतरी घालून
आपण जो भात शिजवतो आणि जो खातो त्याचा देखील उल्लेख सापडतो. अजून एक महत्वाचा असा जुन्या काळामध्ये फक्त भारतामध्ये नाही, शेजारच्या संलग्न भूभागामध्ये देखील सापडणारा जो पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे कृसार. कृसर याचा कृषार, किशार, या किशार हा हे स्वरूप हे इजिप्तमध्ये अजूनही वापरलं जातं, अरेबिकमध्ये तो वापरला जातो. आपल्याकडे त्या किशाराचं झालेलं रूप म्हणजे खिचडी, खिचरा किंवा खिचडी. हा अतिशय प्राचीन पदार्थ आहे, तांदूळापासून तयार झालेला आहे आणि तांदूळाचे इतके पदार्थ, तांदूळाच्या इतक्या वेगवेगळ्या जाती या आपल्याला आपल्या वाङ्मयामध्ये सापडतात. उदाहरणार्थ अजूनही मराठीमध्ये ते प्रचलित आहे, तामसाळ म्हणतो. तांबूस असणारा तांदूळ असतो, त्याला संस्कृत नाव ताम्रशाली किंवा काळी साळ म्हणतो, तो कृष्णशाली किंवा साठे साळ म्हणतो, जी 60 दिवसात तयार होते. अशा प्रकारची लवकर वाढणारी, लवकर पीक म्हणून तयार होणारी अशी जात, त्याला साठे साळ म्हणतो, ज्याला षष्टीशाली म्हटलं जातं. असे कितीतरी आपल्याला पदार्थ सापडतात, मूळ पदार्थ सापडतात, त्याचं पाकशास्त्रानुसार केलेलं रूपांतर सापडतं, त्यापासून येणारे अनेक प्रकारच्या रेसिपीज सापडतात. हा जो इतिहास आहे, हा इतिहास जसजशी पदार्थांची सापेक्ष उपलब्धता म्हणजे सापेक्ष तुटवडा किंवा मुबलकता जसजशी बदलते तसतशी बदलत जाते. उदाहरणार्थ आज आपण मोठ्या प्रमाणात तिखटाचा वापर जो करतो तो मिरची या स्वरूपात करतो. पण या मिरचीचा 500 वर्षापूर्वी काहीही आढळ नव्हता. ही बटाट्यासारखीच, टोमॅटो सारखीच लॅटिन अमेरिकेमधून स्थलांतरित झालेली वनस्पती आहे. त्यामुळे मिरचीचा इतका मोठा उपयोग जो आज आपण करतो तेवढा उपयोग एकेकाळी होत नसावा. मग तिखटपणा यायचा कशातून? तर मिरीमधून यायचा. ज्या मिरीचा व्यापार गेले 5,000 वर्ष भारत करतोय, तो मिरी हाच तुलनेनं जास्त तिखटपणाचा एक मुख्य स्रोत होता. दुसरा स्रोत होता तो म्हणजे ज्याला आपण आलं म्हणतो आणि किंवा त्यापासून वाळवलेलं रूप म्हणजे सुंठ किंवा पिंपळी. हे मूळ तिखटाचे प्राचीन जुन्या काळात प्रचारात असणारे असे पदार्थ होते. पण मिरची आली आणि मिरची जी शब्दशः कानामागून आली आणि तिखट झाली, त्यामुळे मिरची हा शब्द हा मिरीपासून उपलब्ध झालेला आहे. मिळगी, मिडगी हे जे दक्षिणी भाषांमधले शब्द आहेत, हे भाषेतले शब्द मूळचे मिरीचे आहेत, ते नंतर मिरचीला लागू झालेले आहेत. किंवा बंगालीमध्ये त्याला लंका म्हणतात, कारण ती चांगली जळजळीत असते, जळणाऱ्या लंकेसारखी असते. त्यामुळे हा जो नवीन पदार्थ आला त्याच्यामुळे आपलं सर्व जी शैली आहे, ते रोजचं खायचं अन्न आहे, त्याच्यामध्ये फार मोठा प्रभाव पडलेली 500 वर्षापूर्वी भारतातल्या सर्व भूभागांमध्ये, फक्त भारतातले नाही, चीन मधल्या देखील, जी तुलनेनं उपलब्ध नव्हती, म्हणजे आज इतक्या मोठ्या प्रमाणात आढळतात की आज एखाद्या जर गृहिणीला किंवा काम करणाऱ्या बल्लवाला सांगितलं की हे 3 पदार्थ टाळून तू स्वयंपाक कर, त्याला फार कठीण वाटेल. ते 3 पदार्थ म्हणजे टोमॅटो, बटाटा आणि मिरची. या 3 पदार्थाखेरीज आजचं अनेक ठिकाणचं भारतीय भूभागातलं अन्न हे तयार होत नाही. आज घडीला भारत हा जगातला सर्वात मोठ्या प्रमाणात बटाट्याचं पीक घेणारा देश बनलेला आहे. आज आपण चायनीज रेस्टॉरंट मध्ये गेलो की काय मागतो, तर कॉर्न सूप मागतो. हा कॉर्न हा चीनला देखील 600 वर्षापूर्वी उपलब्ध नव्हता. जी लापशी आज गावाची आपण कॉर्न सूप म्हणून पितो, त्याच्याऐवजी चीनमध्ये जोंधळ्याचीच लापशी प्याली जायची. कारण चीनमध्ये तरी कुठं मका होता. तो मका आला, तो मेक्सिकोतून स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोकांमार्फत युरोपात आणि भारतामध्ये पसरला. त्यामुळे मक्याचे पदार्थ तुम्हाला पूर्वीच्या आढळणार नाहीत. म्हणून एखादा पदार्थ कसा आला, कुठून आला, केव्हा आला, याचा जर आपण इतिहास बघायचा तर त्याचं जंगली स्वरूप कुठं होतं, मग ते परिणत कसं झालं, ते हळूहळू बदलत कसं गेलं, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कसं पसरलं, किती पसरलं, ते पसरलं ते लोकप्रिय झालं का, याच्यावरती त्या त्या टप्प्यामध्ये घडणाऱ्या अन्नाचा इतिहास आपल्याला सापडत असतो. त्यामुळे वस्तूंचा इतिहास ही फार महत्वाची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेकडे आपण तुलनेनं दुर्लक्ष करतो. आपण इतिहास शिकतो तो एका ठराविक प्रकारचा इतिहास शिकतो, राजवाड्यांचा इतिहास शिकतो, वंशावळींचा इतिहास शिकतो, त्यांच्या जाणाऱ्या लढाईंचा इतिहास शिकतो. तो महत्वाचा नाही असं नाही. पण जर समजा कोणी असं विचारलं की पेशवे काळामध्ये बटाट्याचे कोणते पदार्थ होते, तर तुम्हाला फार क्वचित सापडतील. पण पेशवे काळामधल्या भाज्यांची वर्णन जर तुम्ही बघाल, उदाहरणार्थ नाना फडणवीसांनी
सवाई माधवरावांच्या लग्नाच्या निमित्तानं ज्या काही याद्या करून ठेवल्या आहेत, त्या याद्यांमधल्या जर तुम्ही भाज्या म्हणाल तर त्या भाज्यांमध्ये बटाटा नाहीये. पण वांगा आहे, कारण वांगा हा एकमेव सोलेनासी, म्हणजे बटाटा, टोमॅटो, मिरची आणि वांग हे म्हटलं तर एकाच वर्गातली, आणि ज्याला नाईटशेड म्हणजे विषारी वनस्पती म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्यातल्या या 4 वनस्पती आहेत. त्यांचं विषारी पण काढून टाकत 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 आपण आज त्याला बिनविषारी आणि रोजच्या अन्नाचा भाग बनवलंय. याचा उल्लेख मी अशासाठी करतोय की आज सध्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप वरून फार मोठा गदारोळ चालतो. आपल्या लक्षात येत नाही, आपण कळत न कळत हे जेनेटिक मॉडिफिकेशन वांग्याचं केलंय, बटाट्याचं केलंय, मिरचीचं केलंय, टोमॅटोचं केलंय. बटाटा आणि वांगा या भाज्यांमध्ये, 2 भाज्यांमध्ये तर विष असतं याची इतकी प्रखर जाणीव एकेकाळी होती की या भाज्या करण्यासाठी कापल्या की ते पहिल्यांदा पाण्यात बुडवून ठेवायच्या आणि मगच त्या वापरायच्या. कच्च्या वांग्याची तुम्हाला सहजी रेसिपी सापडणार नाही, कच्च्या बटाट्याची पण सहजी रेसिपी सापडणार नाही. याचं कारण या एकेकाळच्या विषारी समजल्या जाणाऱ्या भाज्या होत्या, आणि विषारी भाज्यामधलं विष बाहेर काढून कसं टाकायचं, कापायच्या आणि पाण्यात बुडवायच्या. काही काही कंद तर असे होते की जे कंद कापायचे आणि रात्रभर झऱ्याखाली ठेवायचे, म्हणजे त्याच्यातलं विष वाहून जातं आणि मग तो कंद उकडून भाजून जसा खायचा तो खायचा. ही जुनी प्राचीन पाकशास्त्रातली परंपरा आहे. त्या परंपरेमधले हे 4 पदार्थ आहेत. हे पदार्थ 500 वर्षापूर्वी नव्हते. त्यामुळे तुम्हाला जर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याची वर्णनं सापडायला गेली तर ती तुम्हाला आढळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्या प्रकारचे अन्न सापडतं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचं अन्न असेल, याचे जर कयास बांधायचे झाले तर आपल्याला हा वनस्पती शास्त्राचा जो काही ऐतिहासिक पैलू आहे तो लक्षात घेतला तर आपल्याला या इतिहासाचा उलगडा होऊ शकतो. उदाहरणार्थ बटाट्याचा पहिल्यांदा वापर हा जो काही झाला तो मुघल दरबारामध्ये झाला. सुरतेला पहिल्यांदा बटाटा आला आणि किंबहुना त्याला सुरतीच्या नावानंच ओळखला जायचा, सुरती बटाटाच म्हणायचे. जेव्हा तो मोगलांपर्यंत पोहोचला तेव्हा त्याच्या प्रकारच्या रेसिपीजना सुरुवात झाली, त्या प्रकारच्या अन्नपदार्थांना सुरुवात झाली. त्यामुळे अन्नाची शैली कशी बदलते, कशामुळे बदलते, कोणत्या दबावामुळे बदलते, ती टिकून का राहते, नामशेष का होते, या सगळ्या गोष्टींचा विचार हा अन्नाचा इतिहास लिहिताना करावा लागतो. किंबहुना जगात जे जे काही घडलं त्या सगळ्याला इतिहास आहे. आणि जर आपण औत्सुक्याने विचारायला गेलो तर प्रत्येक वस्तूमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा इतिहास दडलेला आहे. याच्यासाठी मी एका ग्रंथमालेचा मोठा जरूर उल्लेख करेन. आमच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेमध्ये जेव्हा महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार करायचं काम सुरू झालं, त्यावेळेला ठिकठिकाणून वेगवेगळ्या ठिकाणून पोथ्या यायच्या, कागद यायचे. त्यातलं महाभारताची चिकित्सक आवृत्ती करण्यासाठी म्हणून उपयुक्त कुठलं आणि बिगर उपयुक्त कुठलं असं वर्गीकरण पहिल्यांदा करायला लागायचं. ते वर्गीकरण करणारे जे फार ज्ञानीग्रस्त होते त्यांचं नाव गोडे, पी.के. गोडे, पुरुषोत्तम कृष्ण परशुराम कृष्णाजी गोडे यांनी पहिल्यांदा हे वर्गीकरण केलं. पण ते वर्गीकरण महाभारताच्या दृष्टीने जे निरुपयोगी आहे ते त्यांनी टाकून दिलं नाही. तर महाभारताच्या दृष्टीने बघायला गेलं तर ती रद्दी होती. पण त्यांनी औत्सुक्यानं या सर्व गोष्टी, हे जे वाङ्मय होते ते महाभारताच्या दृष्टीने निरुपयोगी होतं, ते वाचता वाचता त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख होतो. उदाहरणार्थ आणि त्याचा पाठपुरावा करत 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 त्यांनी इतक्या वस्तूंचा इतिहास लिहिलाय की उदाहरणार्थ काजळ कधी आलं, विड्याचं पान कधी आलं, सुपारी कधी आली, गुलाब पाणी कधी आलं, असं लिहित लिहित त्यांनी इतक्या वस्तूंचा इतिहास हा संकलित केला आणि लिहिला. त्या लिखाणांचं एकत्रित रूप जे आहे ते म्हणजे गोड्यांनी लिहिलेल्या लेखांचे 6 खंड. हे खंड जर तुम्ही पाहाल तर तुमच्या असं लक्षात येईल की वस्तू इतिहास नावाची गोष्ट ही किती आकर्षक असू शकते, किती मनोरंजक असू शकते, किती औत्सुक्यपूर्ण गोष्टींचा आपल्याला त्याच्यामधून उलगडा होतो. हे कळण्यासाठी तुम्ही आवर्जून गोड्यांनी लिहिलेल्या निबंधांचं अवलोकन करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अन्नाचाच फक्त नव्हे, जवळपास प्रत्येक गोष्टीचा इतिहास आहे. शिल्पकलांमधला इतिहास आहे, दगड वापरांचा इतिहास आहे, कोणत्या वस्तू वापरून इमारती उभारल्या त्याचा इतिहास आहे, त्याच का चालू राहिल्या, त्या का बदलल्या, या सगळ्याचा आपण तांत्रिक इतिहास देखील लिहू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञान असो किंवा वस्तू असो, या दृष्टीनं देखील इतिहासाचं परिशीलन करणं, या सगळ्याच मानवी संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी घडल्या, घडवल्या गेल्या, जसा आपण काव्याचा विचार करतो,
राज्य प्रक्रियांचा विचार करतो, तसंच समाजामधली रोजची भूक भागवण्यासाठी माणसं काय प्रकारची साधनं वापरायची, कोणत्या प्रकारच्या वनस्पती वापरायची, कोणत्या प्रकारचे प्राणी पाळायचे, यातले पाळीव प्राणी कुठले, ते कुठल्या कारणासाठी पाळले जायचे, ते त्यातले कुठले पाळलेले प्राणी हे खाल्ले जायचे, कुठले पाळलेले प्राणी खाल्ले जायचे नाहीत, अन्नाबद्दलच्या धारणा कशा होत्या, कोणत्या प्रकारचं अन्न हे आरोग्यदृष्ट्या हितकारक समजलं जायचं, कोणतं अहितकारक समजलं जायचं, या सगळ्याचं म्हणजे एका अर्थाने ज्याला आपण वैद्यकीय ज्ञान म्हणतो, या वैद्यकीय ज्ञानाचा देखील मोठा स्रोत हा मुख्यतः वनस्पती आणि प्राण्यांमध्येच असतो. त्यामुळे वैद्यकीय शास्त्राचा इतिहास जरी लिहायचा म्हटला तरी तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा वनस्पती आणि प्राण्यांच्या इतिहासाकडे याल. या दृष्टीने जर इतिहासाकडे बघत गेलं तर फार एक वेगळा खजिना, फार वेगळं चित्र आपल्याला आपल्या इतिहासाचं समजू शकतं. याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून मी अन्न हा एक विषय घेऊन तुमच्या समोर ठेवला. धन्यवाद.